नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्ससाठी खुश खबर, किमान पेन्शनमध्ये 67% वाढ आणि वयानुसार 100% वाढीचाही प्रस्ताव। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबरोबरच देशातल्या 65 लाख निवृत्त पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाशी संबंधित महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। आयोग सध्या विविध राज्यांमध्ये जाऊन कर्मचारी संघटना, युनियन आणि संबंधित भागधारकांकडून सूचना व मागण्या जाणून घेत आहे। या चर्चांमध्ये पेन्शनधारकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आयोगासमोर ठेवण्यात आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या ऑफिसमध्ये 31 डिसेंबर 2025 किंवा त्याआधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा आढावा समाविष्ट आहे। त्यामुळे पेन्शनच्या रचनेत बदल करण्यासंदर्भात कर्मचारी संघटनांकडून विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। नॅशनल काउन्सिल फॉर जॉईंट कन्सल्टेटिव्ह मिशनरी म्हणजेच NCJCM, महाराष्ट्र ओल्ड पेन्शन ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी आयोगाकडे सुधारित वेतनानुसार पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे। तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, युनिफाईड पेन्शन स्कीम जास्त प्रभावी करणे आणि महागाई भत्त्याशी त्याची जोड देण्याचाही मागणी केलेली आहे। संघटनांनी किमान पेन्शन ही शेवटच्या वेतनाच्या किंवा शेवटच्या 10 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 67% इतकी निश्चित करण्याची मागणी केलेली आहे। तसेच फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा, फॅमिली पेन्शनचा विस्तार, ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा वाढवणे तसेच पेन्शन कम्युटेशनच्या नियमामध्ये बदल करण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे। रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना OPS, NPS किंवा UPS यापैकी कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय द्यावा, अशीही मागणी संघटनांनी केलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।